बल्लारपूर तालुक्यातील बामणी ते दहली मार्गावरील निर्भय ट्रान्सपोर्ट जवळ ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला। ही घटना सोमवारी दिनांक 11 रोजी रात्री 8 वाजता घडली। आकाश सुरेश दिवसे वय 27 राहणार कठारी असे मृतकाचे नाव आहे। सावली येथे ब्रिटिश काळापासून कार्यरत असलेले सावली सिंचन उपविभागात कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे कामकाजावर गंभीर परिणाम होत असून शेतीच्या सिंचनावर प्रतिकूल परिणाम होत आहे। विभागासाठी एकूण 101 पदे मंजूर असतानाही सध्या केवळ 14 कर्मचारी कार्यरत असल्याची धोकादायक माहिती समोर आली। 2 कर्मचारी प्रतिनियुक्तीवर आहे। चंद्रपूर जिल्ह्यात विठ्ठल मंदिर प्रभागातील महिला बचत मंडळांना सामाजिक कार्यकर्ते राहुल देवतडे यांच्या वतीने रविवारी दिनांक 10 रोजी गोपालपुरी सार्वजनिक हनुमान मंदिर परिसरातील मोफत वाद्य साहित्य वाटप करण्यात आले। चंद्रपूर जिल्ह्यात सोयाबीनला भाव वाढ मिळेल या प्रतीक्षेत असलेले शेतकऱ्यांनी मिळेल त्या दरात काही दिवसापूर्वीच सोयाबीन विकले आणि आपली आर्थिक गरज भागवली। आता खासगी बाजारात दर वाढले आहेत। नेमकी शेतमाल विकल्यानंतर दरवाढ होते, त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावा लागत आहे। जिल्ह्यात काही वर्षांमध्ये सोयाबीनच्या पेऱ्यात वाढ झाली होती, मात्र आता शेतकरी सोयाबीन पेरण्याकडे फारसे इच्छुक नसल्याची स्थिती आहे। चंद्रपूर शहरातील मोठ्या इमारती, मॉल, दवाखाने, हॉटेल, लॉजिंग व बोर्डिंग, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, LPG गोदाम, फटाका शॉप, बहुमजली इमारतींना शासनाच्या अन्य परवानगीसह अग्निशमन नाहरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे। मात्र या नियमाला ठेंगा दाखवल्याने मनपा प्रशासनाने चंद्रपुरातील तब्बल 1200 आस्थापनांना नोटिसा बजावली। अग्निशमन यंत्रणा बसवली नाही तर कारवाई करू असा इशाराही मंगळवार दिनांक 12 रोजी देण्यात आला। चंद्रपूर जिल्ह्यात MDची विक्री करणाऱ्यासाठी फिरणाऱ्या शहर पोलीस स्टेशनमधील पथकाने सापळा रचून नेताजी चौक, बाबूपेठ, वाडा येथे नाकाबंदी करून अटक केली। त्यांच्याकडून MD, ड्रग्जसह मोबाईल वाहन असा एकूण 85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। कोरपणा तालुक्यातील तुकडेजी नगर येथे एका युवकाचा मृतदेह बेवारस अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली। ही घटना मंगळवारी सकाळी सुमारे 6 वाजता उघडीस आली। तपासात ही घटना जुन्या वादातून घडल्याचे समोर आले। चिमूर तालुक्यातील शेकडो विद्यार्थी नवरगाव येथे शिक्षण घेण्यासाठी दररोज बसने ये जा करतात, परंतु परतीची बस कधीच वेळेवर येत नसल्याने रत्नापूर फाट्यावर ताटकळत राहावे लागते। हा प्रकार मागील काही दिवसांपासून सलग सुरू असल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। चंद्रपूर जिल्ह्यात वंचित बहुजन महिला आघाडी चंद्रपूर महानगर अध्यक्षा तनुजा रायपुरे यांच्या नेतृत्वात रायनगर पोलीस ठाण्यात रक्षाबंधन हा सण केवळ शुभेच्छाच्या देवाणघेवाणापुरता मर्यादित न ठेवता एका सखोल सामाजिक संदेश देण्याकरिता साजरा केला। महिला कार्यकर्त्यांनी पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांचे कर्तव्याची आठवण करून दिले। चंद्रपूर जिल्ह्यात नागपूर विभाग गट कार्यालय चंद्रपूर अंतर्गत ललित कला भवन बगामी कॅम्प चंद्रपूर येथे गटस्तरीय समरगीत स्फूर्तिगीत स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। समरगीत स्पर्धेमध्ये चंद्रपूर, गडचिरोली तसेच वर्धा जिल्ह्यामधून एकूण 10 संघ सहभागी झाले होते। वरोरा तालुक्यातील 8 मुर्डी ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या बेलगाव देश गावात सेंट प्लँक कंपनीच्या भूमिगत कोळसा खदानीमुळे पिण्याच्या पाण्याचे स्रोत कोरडे पडले असून संपूर्ण गावाला तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे। या गंभीर समस्येमुळे तातडीने उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी सरपंच वैशाली देरकर यांनी वरोरा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली।